श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही रस्त्याने चालले असताना एक साप तुम्हाला दिसतो. त्या सापाला पाहून तुम्ही घाबरता आणि तुम्हाला पाहून तोही घाबरतो. कारण तुमच्यामध्ये जी जाणीव आहे तीच जाणीव सर्पामध्ये सुद्धा आहे. आपण जर त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने जर पाहिलं आणि जो परमात्मा परमेश्वर माझ्या देहामध्ये आहे तोच परमात्मा परमेश्वर त्या सापामध्ये आहे अशा भावनेने जर आपण पाहिलं तर आपल्या मनामध्ये जी जाणीव निर्माण होते तीच जाणीव त्या सापाच्याही मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून आपल्याला सापाची भीती वाटत नाही आणि सापालाही आपली भीती वाटत नाही. कृष्णमूर्ती बेंगलोरला असताना एकदा त्यांच्या खोलीमध्ये एक मोठा हिरवा टोळ आला. त्यांनी ताबडतोब आपला हात पुढे केला आणि तो उडत उडत येऊन त्यांच्या हातावर बसला. त्यावर ते भाऊसाहेब आठवल्यांना म्हणाले, बघा सर, दिस इज द गॉड, दिस इज द गॉड. हाच परमेश्वर आहे, हाच परमेश्वर आहे असं त्यांनी त्या टोळाकडे बघून भाऊसाहेबांना म्हटलं. यावर बेलसरे महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचताना किंवा ऐकताना किंवा समजून घेताना किंवा अभ्यास करताना आपण जर आत्मज्ञानाची दृष्टी ठेवली नाही तर ज्ञानेश्वरी आपल्याला कळणारच नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पदोपदी त्या आत्मज्ञानाबद्दलच सांगत आहेत आणि त्या आत्मज्ञानाचंच वर्णन ते करतायत. आणि म्हणून आपण तो परमात्मा परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र आहे, विश्वात्मक आहे ही भावना ठेवली पाहिजे. आणि त्या भावनेने आणि त्या भक्तीने त्या प्रेमानेच ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, तरच आपल्याला ज्ञानेश्वरी समजेल. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत 178वी, जयाचेनी स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथ तुआ. ते म्हणतात, अरे बाबा, हा विश्वात्मक परमात्मा परमेश्वर जो आहे, जी ही जाणीव शक्ती स्वरूप आहे, आपण आपला हात हलवतो, पाय हलवतो, उठतो, बसतो, खातो, पितो, हे सर्व त्या शक्तीमुळेच घडतं. आपण विचार करतो, ही सुद्धा एक जाणीवच आहे. आपल्या शरीरामध्ये असलेल्या या शक्तीची जाणीव आपल्याला नाही आणि म्हणून आपल्याला त्याची कल्पना देखील करता येत नाही. जर आपल्याच शरीरामध्ये असणाऱ्या या शक्तीची आपल्याला जाणीव नसेल तर या संपूर्ण विश्वाला चालवणाऱ्या शक्तीची जाणीव कशी काय येणार? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ती जाणीव जागृत केली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या देहापासून केली पाहिजे. मी बोलतो कसा, मी चालतो कसा, मी हसतो कसा, मी बसतो कसा, मी खातो कसा, मी झोपतो कसा, मी उठतो कसा, याचं आपण बारकाईने चिंतन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं घडवून आणणारी कोणीतरी शक्ती माझ्या शरीरामध्ये आहे याची जाणीव आपण निर्माण केली पाहिजे. एकदा का ही जाणीव निर्माण झाली की मग आपल्याला हे विश्व कसं चालतं,
या विश्वातल्या घडामोडी का होतात, या सगळ्या गोष्टी का घडतात, याची जाणीव आपल्याला हळूहळू होईल. आणि मग आपल्याला त्या भगवंताचं कर्तृत्व किंवा त्याचं मोठेपण किंवा त्याची महानता आपल्या लक्षात येईल. समर्थ म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे. पुढे म्हणतायत, राम करता म्हणसी तर पावसी कीर्ती प्रसाद, आणि मी करता म्हणसी तर दुःख भोग. असं आहे. परमार्थामध्ये कधीही आपण मी केलं असं म्हणू नये. या सगळ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेने आणि त्याच्या कृपेने होत असतात. हे सगळं जे काही घडतं ते रामाच्या इच्छेने घडतं. आणि म्हणून राम करता आणि रामाची इच्छा हेच म्हणावं. मी करतो असं जर म्हणावं तर आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि दुःखच भोगावं लागेल. समर्थ आपल्याला वारंवार राम करता असे म्हणायला शिकवतात. आणि नुसतं इतकंच म्हणून थांबायचं नाही, तर हे देवा, हे परमेश्वरा, हे श्रीरामा, तुझ्याच इच्छेने आणि तुझ्या सामर्थ्याने या सगळ्या गोष्टी घडतायत, हे आपण सतत म्हणत राहायचं. गोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले की भक्तसुद्धा 2 प्रकारचे असतात. एक म्हणतो की देव माझा आहे आणि दुसरा म्हणतो की मी देवाचा आहे. वर पाहता दोन्ही गोष्टी आपल्याला सारख्याच वाटतात, परंतु पहिला भक्त जेव्हा म्हणतो देव माझा आहे, तेव्हा तो स्वतःला मोठा समजत असतो आणि देवाला दुय्यम महत्त्व देत असतो, किंवा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी देवाचा तो वापर करून घेतो. आपल्या मनासारखं घडावं म्हणून तो देवावर आपल्या कल्पना लादतो आणि भगवंतानी अमुक एक करावं, तमुक एक करावं अशी आशा मनामध्ये बाळगतो. परंतु दुसरा भक्त जो म्हणतो की मी देवाचा आहे, म्हणजे माझ्या देहासकट माझ्या सगळ्या गोष्टींवर मालकी हक्क भगवंताचा आहे, हे तो एक प्रकारे मान्य करतो. आणि म्हणून मी भगवंताचा आहे असं म्हणण्यामध्ये आपण भगवंताला मोठेपण देत असतो. मी तुझा आहे म्हणजे तू माझा मालक आहेस असा भाव त्यामध्ये येतो. आणि एकदा का हा भाव निर्माण झाला की तू ठेवशील तसा मी राहीन असं मला वाटू लागतं. तुकाराम महाराज सदैव याच भावामध्ये राहत असत आणि म्हणून ते नेहमीच म्हणतात, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. का? कारण मी भगवंताचा आहे. ज्याप्रमाणे एखादं छोटंसं बाळ आईच्या मांडीवर बसलेलं असतं, त्या बाळाला काही बोलता येत नाही, सांगता येत नाही, पण बाळाला काय हवंय नकोय याची आईला काळजी असते ना. आई त्या बाळाचं सगळं पाहते ना. त्याप्रमाणे भगवंत आपल्या या भक्ताचं सगळं काही पाहतो, त्याची काळजी घेतो. आणि म्हणून मी भगवंताचा आहे म्हणण्यामध्ये आपल्याला बालक भाव निर्माण होतो. आणि ती आपली माऊली आहे, ती आपली आई आहे आणि ती आपलं सगळं काय हवं नको ते पाहील, हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हे देवा, तुझ्या सत्तेने हे सारं काही घडतं आहे, हे जग चालतं आहे असं आपल्याला वाटू लागतं. म्हणून महाराज म्हणतात, अर्जुना ध्यानात ठेव, युद्ध करणं हे तुझं काम आहे, जिंकणं किंवा हारणं हे त्याच्या इच्छेने घडणार आहे. आणि म्हणून तू त्या भगवंताविषयी जाणीव ठेव. या श्लोकापर्यंत 2ऱ्या अध्यायामधलं तत्वज्ञान इथे संपतं.
आणि सांख्य मार्ग किंवा ज्याला सांख्य योग असं म्हटलं जातं, ते सांख्य तत्वज्ञान या श्लोकापर्यंत भगवंत सांगतात. आणि आता पुढे काय याचा आपण विचार करूया. हे सांख्य तत्वज्ञान हे सर्व उत्तम आहे, पण आपल्या व्यावहारिक भूमिकेला या गोष्टी पटल्या पाहिजेत. अनेक वेळेला आपण तत्वज्ञान ऐकतो, वाचतो आणि सोडून देतो. ते आपण आचरणात काही आणत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं कितीही जरी ज्ञान मिळालं तरी त्याचा काहीही उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये समाज रचना अशी होती की त्यामध्ये 4 प्रकारचे वर्ण आणि 4 प्रकारचे आश्रम होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम होते. त्यामुळे भगवंतानीच हे सगळं निर्माण करून या समाजाची रचना चालू राहावी आणि समाजामधल्या सर्वांचंच कल्याण व्हावं या उद्देशाने ही वर्ण आणि आश्रम व्यवस्था भगवंतानेच लावून दिलेली होती. परंतु आजकाल असं झालेलं आहे की आपण सगळीच माणसं स्वतःला शहाणे समजू लागलेलो आहोत आणि सगळ्यांनाच असं वाटतं की मीच का हे करायचं, त्यांनी का नाही करायचं. अशा प्रकारे आपण आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर ढकलू लागलो आहोत. आपण आपल्या कर्तव्याची टाळाटाळ करू लागलेलो आहोत आणि आपण आपल्या स्वतःच्या वर्ण आश्रम व्यवस्थेप्रमाणे न वागता इतरांच्या बाबतीमध्ये नाक खुपसायला लागलेलो आहोत. आणि नको त्या गोष्टी आपण करू लागल्यामुळे आज समाजाची सगळी व्यवस्थाच बिघडून गेलेली आहे. त्यामुळे समाजाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. सगळा समाज विस्कळीत झालेला आहे आणि त्याचे परिणाम आपण सगळेच जण भोगतो आहोत. आपापल्या वर्ण आश्रम व्यवस्थेप्रमाणे कोणीच वागेनासं झालेलं आहे आणि म्हणून समाजामध्ये सगळ्याच व्यवस्था डळमळीत झालेल्या आहेत. अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाच्या धर्माप्रमाणे युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि अर्जुन तर म्हणतोय मी युद्ध करणार नाही. मग अशा परिस्थितीत भगवंत त्याला क्षत्रिय धर्म समजून सांगतायत आणि युद्ध करणं हे तुझं कर्तव्य कसं आहे आणि तुला लढावंच लागेल हे अर्जुनाच्या मनावर बिंबवण्याचं कार्य गोपालकृष्ण करतायत. वास्तविक पाहता हे सारं तत्वज्ञान अतिशय उत्तम आहे, परंतु केव्हा जर आपण ते आचरणात आणलं तर. म्हणून इथे भगवंत म्हणतायत प्रत्येकाने आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. ज्याने त्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य केलं पाहिजे. ते करत असताना त्या परमात्म्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, आपण आपलं कर्तव्य कर्म करताना भगवंताचं स्मरण ठेवणं हाच खरा परमार्थ आहे. आणि सांख्ययोग म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नसून माझ्या वाट्याला जे कर्तव्य आलेलं आहे, माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते मी अतिशय उत्तम प्रकारे करीन, मनापासून करीन, आनंदाने करीन आणि हे करत असताना भगवंताचं स्मरण करत करत करीन.
हाच सांख्ययोग आहे, दुसरं काय. पुढे भगवंत म्हणतात, कर्तव्य करावं, कर्म करावं, परंतु फळाची इच्छा करू नये. आपल्याला कोणतं फळ मिळावं, काय मिळावं, कधी मिळावं, कसं मिळावं, हा आपला अधिकार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतायत की बाबा रे अर्जुना, तू फक्त कर्म करण्याचाच अधिकारी आहेस. फळ कुठलं द्यावं हे तुझ्या अधिकारामध्ये बसत नाही. आणि म्हणून तू फळाची आशा करू नकोस, फळाची आसक्ती धरू नकोस, आणि भगवंताचं स्मरण करत राहा. इतर लोक कामचुकारपणा करतात, मग मीच का काम करावं असा विचार कोणीही करू नये. कारण ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे मी त्याला फळ देत असतो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. परमार्थामध्ये दुसरा कसाही वागला तरी आपण मात्र चुकीचं वागू नये. आपण मात्र आपली पायरी ओळखून, आपली लेव्हल सांभाळून वागलं पाहिजे. आणि हाच परमार्थ आहे आणि हाच सांख्ययोग आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.